उघड्यावर कचरा टाकू नये हे सर्वांना माहीत आहे, पण तरीही काही बेशिस्त आणि मस्तवाल लोकांकडून घरातील कचरा रस्त्यावर किंवा ओढ्यात टाकला जातो। महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा महाभागांवर कारवाई करून 11,000 रुपयांचा दंड केला। तर दुसरीकडे पाचगाव रोडवर कचरा टाकणाऱ्या एका इसमाला अन्य जागरूक नागरिकांनी रंगेहात पकडलं। शिवाय रस्त्यावर टाकलेला कचरा त्याला पुन्हा भरायला लावला। कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले आहेत। काही महामूर्ख आणि संवेदनशून्य लोकांमुळेच सार्वजनिक अस्वच्छता वाढते। उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिका आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महालक्ष्मी इडली सेंटरच्या चालकानं उघड्यावरच कचरा टाकल्याचं दिसून आलं। त्याला 1,000 रुपयांचा दंड करण्यात आला। तर नागाळा पार्क इथल्या बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉल चालक शिल्लक अन्न, खरकट आणि प्लास्टिकच्या बाटल्या चक्क ड्रेनेज लाईनमध्ये टाकत असल्याचा प्रकार उघड झाला। ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक बाटल्या आणि अन्न टाकलं जात असल्यानं या परिसरातील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप व्हायची। त्यामुळे बालाजी गार्डन चालकाला 10,000 रुपयांचा दंड करण्यात आला। दुसरीकडे पाचगाव रोडवरील निर्मिती कॉर्नर ते महालक्ष्मी नर्सिंग होम या परिसरात एक इसम कचरा टाकत होता। सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी त्याचा पाठलाग करून अडवलं। ज्या ठिकाणी कचरा टाकला तो कचरा पुन्हा उचलून कचरा गाडीत टाकायला सांगितलं, पण त्या उन्मत्त इसमानं नकार दिला। अखेर पोलिसात गुन्हा दाखल करू असं सांगितल्यानंतर त्या नागरिकानं रस्त्यावर टाकलेला कचरा गोळा केला। वास्तविक प्रत्येक नागरिकानं सार्वजनिक स्वच्छतेसाठी किमान कॉमन सेन्स आणि कर्तव्य पार पाडलं तर शहरातील कचरा नक्कीच कमी होईल। केवळ प्रशासनाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करणंही गरजेचं आहे।